मित्रांनो, महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा चांगलंच पेटलंय। भाजपच्या एका बड्या नेत्याच्या स्पष्ट कबूल केलेलं आहे, शिवसेना ही उद्धव ठाकरे यांचीच आणि राष्ट्रवादी ही शरद पवारांचीच। होय, हे शब्द आहे मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आणि या एका विधानानंतर राजकारणात चांगलीच खळबळ माजली। कारण या वक्तव्यामुळे असं दिसतंय की भाजपसाठी आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची गरज संपल्यासारखं चित्र तयार केलेलं आहे। 12, 13 आणि 14 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हावर महत्त्वाची सुनावणी होणार आहे। तर याआधीच भाजपच्या नेत्यांनी ठाकरे आणि पवार यांनाच ओरिजिनल शिवसेनेचा शिवसेना प्रमुख आणि राष्ट्रवादीचे सर्वसर्वा असं मान्य केलंय। म्हणजेच राजकीय समीकरण महाराष्ट्रामध्ये आता पूर्णपणे बदलणार याच मार्गावर आपल्याला दिसत आहे। कारण या वक्तव्यामुळे राज्याचं राजकारण अक्षरशः तापलेलं आहे। याच दरम्यान कपिल सिब्बल यांनी कोर्टामध्ये सांगितलं होतं, 45 मिनिटं माझं मत ऐका अशी मागणी त्यांनी केली। यावरून स्पष्ट दिसतंय की उद्धव ठाकरे यांनी आपला पक्ष आणि चिन्ह परत मिळवण्यासाठी शेवटची झुंज आता सुरू केलेली आहे। भाजपकडून मात्र आता एकच म्हटलं जात आहे, वेट अँड वॉचची भूमिका घेतली जाते। कारण त्यांना ठाऊक आहे, निकाल जर एकनाथ शिंदेंच्या विरोधात गेला तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठा स्फोट होणार। त्यामुळे सगळ्यांचं लक्ष आता 12, 13, 14 तारखेच्या सुनावणीवर आहे। राज्यातील सत्तेच्या समीकरणांमध्ये आधीच हालचाली सुरू झालेल्या आहे। कोल्हापूरमध्ये चंद्रकांत पाटील यांनी अप्पी पाटील गटाला भाजपमध्ये घेतलंय, तर पुण्यामध्ये शरद लाड यांची उमेदवारी अनौपचारिकरित्या जाहीर झालेली आहे। तर ठाण्यामध्ये गणेश नाईकांची फील्डिंग लावण्यात आलेली आहे। यावरून असं दिसतंय की भाजप महाराष्ट्रातील प्रत्येक घराण्याशी, प्रत्येक मतदारसंघाशी आपलं गणित जुळवत चाललेले आहे आणि शिंदे आणि पवार हे फक्त निरीक्षक म्हणून सगळ्या गोष्टी पाहत आहे। राज ठाकरे यांच्या बाबतीतही तशीच भूमिका आता झालेली आहे। भूमिका घेतानाच पटलेली नाही, कारण लोकसभेला, विधानसभेला, शिक्षक मतदारसंघाला कुठेही मनसेला जागा न दिल्यामुळे राज ठाकरे नाराज असल्याचं स्पष्ट दिसतंय आहे। फडणवीसांनी आतून हे संकेत दिल्याचं देखील बोललं जात आहे। शिंदे असल्यामुळेच राज ठाकरेंना महायुतीत जागा नाही असंच आपल्याला म्हणावं लागेल का, असा सवाल आणि प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। या सगळ्या गोष्टींमुळे म्हणजे सध्या भाजपकडून शिंदेंचा यूज अँड फॉरगेट या पद्धतीने वागवलं जातंय। सगळीकडे नमो नमो शहा शहा असा माहोल आहे, पण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी ओळख कुठंतरी हरवली आहे का, हा प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडत आहे। आता मोठा प्रश्न एकच तयार होत आहे, सुप्रीम कोर्टाचा निकाल कोणाच्या बाजूने लागणार? शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंच्या हाती जाणार का, की शिंदे पुन्हा एकदा राजकीय कसरत दाखवणार? हे सगळे प्रश्न 12, 13 आणि 14 नोव्हेंबरच्या सुनावणीमध्ये महाराष्ट्रासाठी निर्णायक दिवस ठरणार आहे। आणि निकाल काही लागो, मात्र या सगळ्यांच्या विधानानं शिवसेना ठाकरे यांचीच आहे आणि राष्ट्रवादी पवारांचीच आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। राजकारणातील नवे चेहरे, नवे खेळ आता सुरू झालेले आहे। मित्रांनो, हे सगळं प्रकरण तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा। आणि अशाच राजकीय विश्लेषणांसाठी, थेट प्रश्नांसाठी समाधान नवले पाटील या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय महाराष्ट्र।